विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आज आपण शब्दांच्या जाती या घटकाच्या अंतर्गत शब्दयोगी अव्यय हा शब्द प्रकार पाहणार आहोत. हा शब्द प्रकार जो आहे आपण पाहिलं की 4 विकारी शब्द जाती आहेत आणि 4 अविकारी शब्द जाती आहेत. तर त्यामधला एक अविकारी शब्द प्रकार म्हणजे ज्याला लिंग, वचन, विभक्ती यांचे विकार होत नाहीत असा हा एक प्रकार आहे. आपण याचं नाव जर समजून घेतलं त्याच्या नावामध्येच शब्द अधिक योगी असा एक त्याची फोड आपल्याला करता येते. याचे 2 अर्थ आपण करू शकतो. याचा पहिला अर्थ होतो की जो वाक्यातील शब्दांना जोडून ठेवण्याचं काम करतो किंवा एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी असलेला जो संबंध आहे तो निश्चित करण्याचं काम हे शब्द करतात. हे त्यांचं त्या वाक्यातील काम असतं. आणि दुसरा अर्थ असा होतो की जे शब्दांना जोडून येतात, शब्दांना लागून येतात, म्हणजे हे जे शब्द असतात शब्दयोगी अव्ययातील जे शब्द असतात ते कधीही स्वतंत्र पद्धतीने येत नाहीत. ते वाक्यामध्ये वेगळे सुटे येत नाहीत, तर ते एखाद्याला जोडून येतात, एखाद्या शब्दाला जोडून येतात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की लिहिण्यासाठी. आता लिहिणे हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या सोबत साठी हा शब्द आलेला आहे. तर लिहिण्यासाठी, कामासाठी, घरासाठी, मुलाबाळांसाठी, महाविद्यालयासाठी हे जे अनेक शब्द आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ व्यक्त करतात त्यांच्यासोबत हा शब्द एक चिटकून येतो, हा शब्द त्याला जोडून येतो. किंवा दुसरा आपण शब्द घेतलेला कामामुळे. आता यातला हा जो मुळे हा जो शब्द आहे हा इतरांमुळे, माझ्यामुळे, तिच्यामुळे, कामामुळे अशा पद्धतीने तो येऊ शकतो. सूर्यामुळे, चंद्रामुळे, पाण्यामुळे. तर हा जो शब्द आलेले आहेत हा मुळे हा शब्द इतर शब्दांना जोडून येतो. आणि आपण जर स्वतंत्र पद्धतीनं आपण असं विचार केला की साठी हा शब्द जर 60 या शब्दासाठी लागू पडत असेल, साठी, बुद्धिनाठी असं आपण म्हणतो ना की 60 वर्ष झाली की माणसाचं वय बुद्धी चालायला लागत नाही, अशी एक म्हण आहे, पारंपरिक म्हण. परंतु हा साठी तो नाहीये. इथं जर साठी हा शब्द जर 60 वर्षाचा व्यक्ती या अर्थानं आला असता तर तो स्वतंत्र पद्धतीनं तो शब्द आला असता. या ठिकाणी हा शब्द जोडून आलेला आहे. अशाच पद्धतीने मुळे हा एक शब्द आहे. आपण असं म्हणू शकतो की झाडाची मुळे खूप खोलवर जातात किंवा काही झाडांची मुळे, गवताची मुळे ही वरवर असतात. तर हा जो मुळे हा जो शब्द आहे हा वाक्यामध्ये, भाषेमध्ये वापरला जातो, परंतु तो स्वतंत्र पद्धतीने येतो. म्हणजे शब्दयोगीचं वैशिष्ट्य हे आहे की शब्दयोगी अव्ययातील जे शब्द आहेत ते शब्दांना जोडून येतात आणि याचा जो अर्थ व्यक्त होतो तो अर्थ दुसऱ्या शब्दासोबत जोडण्यासाठी, नाते जोडण्याचा हा काम करतो. समजा कामामुळे मी घरी जाऊ शकलो नाही, तर इथे एक कारण सांगितले की कशामुळे मी जाऊ शकलो नाही, तर कामामुळे जाऊ शकलो नाही. लिहिण्यासाठी पेन आवश्यक असतो, लिहिण्यासाठी पेन आवश्यक असतो. तर कशासाठी आवश्यक असतो, तर लिहिण्यासाठी पेन हा आवश्यक असतो. तर अशा पद्धतीने इतर शब्दांसोबत हे शब्द अर्थ जोडण्याचं काम करतात आणि हे शब्द कधीही भाषेमध्ये स्वतंत्र किंवा सुट्टे येत नाहीत. जर ते सुट्टे आले तर त्याचं स्वरूप बदलतं. म्हणून शब्दयोगीचे हे 2 संदर्भ आपण लक्षात ठेवले पाहिजेत की हे एकतर शब्दांना जोडून ठेवण्याचं काम करतात, वाक्यातील परस्पर शब्दांना अर्थदृष्ट्या ते एकमेकांना जोडतात. आणि दुसरा भाग म्हणजे हे स्वतः कधीही स्वतंत्रपणे येत नाही, ते दुसऱ्याला जोडूनच येतात. त्यामुळे शब्दयोगी अव्यय
समजून घ्यायला अतिशय सोपं आहे, कारण की हे शब्द इतर शब्दांना जोडून येतात. आता हे जे शब्दयोगी अव्यय आहेत हे कशाला जोडून येतात, तर हे शक्यतो नामाला किंवा नामाचं काम करणारे जे सर्वनाम असतात त्यांना जोडून येतात. नाम आणि सर्वनामांना हे शब्द जोडून येतात. परंतु असं यांचं म्हणणं आहे व्याकरणामध्ये काही अपवादात्मक घटक असतात, त्याच्यामुळे हे क्रियापद आणि क्रियाविशेषणे यांना सुद्धा हे जोडून येतात. परंतु शक्यतो शब्दयोगी अव्यय हा नामाला आणि नामाचं काम करणारा जो कोणता शब्द असेल, एखाद्या वेळेस विशेषण सुद्धा नामाचं काम करू शकतो, म्हणजे विशेषण असलेला शब्द त्याचं परिवर्तन नामामध्ये केलं जातं आणि मग त्याला सुद्धा हा जोडून येत असतो. आता जेव्हा हा शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काही परिवर्तन होतात. त्याच्यामध्ये परिवर्तन कोणते होतात, तर उदाहरणार्थ समजा घर हा शब्द आहे, तर आपण वर हा शब्द त्याला जोडला तर घरावर किंवा घराकडे असं याचं रूप बदललेलं आहे. आता घर हा शब्द कशा पद्धतीने रूपांतरित झाला, तर घरा हा शब्द झाला. म्हणजे इथं आ हा प्रत्यय लागला, तो कशामुळे लागला, तर वर हा शब्द जोडायचा होता म्हणून. म्हणजे वर हा शब्दयोगी जोडण्यासाठी घरचं रूपांतर कसं झालेलं आहे, घरा झालेला आहे. तर असा जो शब्दामध्ये बदल होतो याला सामान्य रूप असं म्हणतात. याच्यामध्ये अर्थदृष्ट्या कोणताही बदल होत नाही, फक्त सामान्य रूप, थोडासा उच्चार त्याचा बदलतो. तर हे शब्दयोगी अव्यय हे मुळातच अव्यय आहेत, त्यांना कसल्याही प्रकारचा लिंग, वचन किंवा विभक्ती यांचा त्यांच्यावर प्रभाव होत नाही. हे भाषेमध्ये जशाल तसे वापरले जातात. आता याच्यानंतर हे जे शब्दयोगी आहेत, अव्यय आहेत, यांचे जे प्रकार आहेत ते भरपूर आहेत. याच्यातला जो हे जे प्रकार आहेत हे वेगवेगळ्या कारणांच्या संदर्भात सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे आपण पहिला जर प्रकार पाहिला तो आहे कालवाचक. कालवाचक म्हणजे जेव्हा काळदर्शक शब्द किंवा एखाद्या वस्तूचा, एखाद्या घटनेचा काळ दर्शविला जातो. उदाहरणार्थ आधी किंवा नंतर, त्यानंतर माझा नंबर आहे, तर किंवा त्यानंतर असे घडले. इथं नंतर हा जो शब्द आहे हा कालदर्शक आहे. पूर्वी, त्यापूर्वी, तर हा कालदर्शक असा शब्द आहे, म्हणून याला कालदर्शक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. अशाच पद्धतीने गतिवाचक हा एक शब्द आहे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, म्हणजे मुंबईपासून तो निघाला, आता हा काय गती आहे, किंवा रेल्वे निघाली, तर आतून, खालून, पर्यंत, मधून हे सगळे गतिवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. यानंतर एक प्रकार आहे तो स्थलवाचक. स्थलवाचक म्हणजे आता हे जे प्रकार आहेत हे अर्थदृष्ट्या महत्त्वाचे आहेत, की त्या शब्दयोगी अव्ययातून कसल्या प्रकारचा अर्थ व्यक्त होतो. आता स्थलवाचक म्हणजे अलीकडे, जवळ, नजीक, म्हणजे त्याच्या जवळ किंवा त्याजवळ हे जे शब्द आहेत, पाशी, पुढे, त्याच्या पाशी, त्याच्या पुढे, तर मध्ये म्हणजे सुरुंगामध्ये, सुरुंगाच्या मागे, घराच्या मागे, घराच्या समोर, हे काय त्यांनी स्थळ दाखवलेले आहेत की ही घटना कुठं घडते आहे किंवा ही जागा नेमकं दाखवण्याचा प्रकार या शब्दांच्या माध्यमातून होतो. नंतर एक प्रकार आहे तो आहे करणवाचक. करण ही एक व्याकरणातली संकल्पना आहे. करण याचा अर्थच आहे की ज्याच्याकडून एखादं काम करून घेतलं जातं त्याला आपण करण म्हणतो. समजा चाकू आहे, तर चाकूद्वारे आपण काय करून घेतो, तर एखादी भाजी चिरून घेतो. आलं लक्षात. तर आपण असं किंवा एखाद्या व्यक्तीकडून एखादं काम करून घेतो की त्याच्याकडून मी हे काम करून घेतले, किंवा त्याच्या योगे हे काम झाले, किंवा त्याच्यामुळे या गोष्टी घडून आलेल्या आहेत, त्याला करणवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. असाच एक दुसरा प्रकार हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असा आहे. हेतू म्हणजे कोणत्या गोष्टीच्या निमित्ताने ती गोष्ट झालेली आहे. आपण असं म्हणू शकतो की पैशासाठी
मी काम करतो. म्हणजे काम कशासाठी करतो, त्याचा हेतू काय आहे, तर पैशासाठी. तर याला आपण साठी, स्तव, निमित्त, कारण, करिता असे शब्द आपण याच्यामध्ये जोडू शकतो. तर याला आपण हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. नंतर व्यक्तिरेखावाचक हा एक प्रकार आहे. याला आपण व्यतिरेक असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे त्याच्या विना, त्याच्याशिवाय, त्याच्या व्यतिरिक्त असा हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो. याशिवाय आणखीन जो दुसरा प्रकार आहे त्या प्रकाराला आपण तुलनावाचक असं म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या शब्दाची दुसऱ्या शब्दासोबत जर तुलना करायची असेल तर आपण हे शब्द वापरत असतो. उदाहरणार्थ, त्याच्यापेक्षा मी छान आहे. आता त्याच्यापेक्षा, कुणापेक्षा, तर त्याच्यापेक्षा. तर यामध्ये पेक्षा हा शब्द जो आहे तो तुलनावाचक आहे. परीस म्हणजे त्याच्या परीस तो चांगला आहे. तर तम हे जे शब्द आहेत हे तुलनावाचक आहेत. परंतु जेव्हा एखाद्याची योग्यता दाखवण्याचा किंवा सांगण्याचा प्रकार येतो तेव्हा त्याला आपण योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. म्हणजे त्या योग्य तोच असं जे म्हणतो आपण, किंवा त्याच्याप्रमाणे तोच आहे, किंवा त्याच्या सम तोच, हा जो प्रकार आहे योग्यतावाचक. योग्यता म्हणजे त्याची पात्रता दाखवणे, ते सारखेच आहेत किंवा त्याच्यामध्ये खूप क्षमता आहेत असं. याच्यानंतर आहे कैवल्यवाचक. कैवल्यवाचक म्हणजे याच्यासारखा दुसरा कुणीही नाही असा जेव्हा अर्थ व्यक्त केला जातो तेव्हा कैवल्यवाचक हा शब्दयोगी अव्यय बनत असतो. आपण जेव्हा म्हणतो की त्याच्यासारखा मात्र तोच आहे किंवा फक्त तोच हे काम करू शकतो, तर अशा वेळेला आपण काय केलेलं आहे, कैवल्यवाचक हा शब्द आपण शब्दयोगी अव्यय वापरलेला असतो. नंतर दुसरा जो आणखीन एक प्रकार आहे तो आहे संग्रहवाचक. संग्रह याचा अर्थच आहे जोडणे. जेव्हा इतर शब्दांना जोडलं जातं तेव्हा त्याला संग्रहवाचक असं म्हटलं जातं. समजा तो देखील इथे आहे हा शब्द जो आहे, किंवा अशाच पद्धतीचे जे संग्रह करणारे जे शब्द आहेत याला संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. नंतर संबंधवाचक किंवा संबंध दर्शक. इथे आपण दर्शकही शब्द वापरू शकतो किंवा वाचक हा शब्द सुद्धा वापरू शकतो. आता विषयी संबंधवाचक म्हणजे त्याच्याविषयी तो बोलत होता. या ठिकाणी काय केलेलं आपण संबंध दाखवले की तो कोणाविषयी बोलत होता, तर त्याच्याविषयी बोलत होता. याच्यानंतर आणखीन एक प्रकार आहे तो आहे साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. साहचर्य म्हणजे सोबत, म्हणजे माझ्या संगे तो होता. आता माझ्या संगे हा जो शब्द आहे हा साहचर्यवाचक आहे. बरोबर, सह, सकट, निशी, समवेत हे जे प्रकार आहेत हे या साहचर्यवाचक प्रकारामध्ये येतात. याच्यानंतर एक आणखीन प्रकार आहे ज्याला की आपण भागवाचक किंवा भागदर्शक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. याला पैकी हा शब्द आहे, आतून हा शब्द आहे. पैकी म्हणजे 100 पैकी 90 गुण मिळाले. तर इथं काय झालेलं, आपण भागवाचक त्याचे पार्ट केलेले आहेत. 100 पैकी किती मिळाले, तर 90 मिळालेले आहेत. अशाच पद्धतीने आणखीन एक प्रकार आहे तो आहे विनिमयवाचक. याला आपण विनिमय दर्शक असे देखील म्हणू शकतो. विनिमयवाचक या शब्दामधूनच आपल्याला लक्षात येतं की विनिमय म्हणजे एकाची जागा, आपण असं म्हणतो की त्या जागी तो येऊ शकतो, म्हणजे एकाच्या बदल्यात विनिमय करणे असा हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे दिक्वाचक. दिक्वाचक किंवा दिग्दर्शक, याच्यामध्ये आपण दिशादर्शक किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखाद्याकडे निर्देश करण्याचा हा एक प्रकार असतो. याला आपण कडे असं म्हणतो. म्हणजे आपण सूर्याकडे जाऊयात, आपण चंद्राकडे जाऊयात, तर हा जो कडे हा जो प्रकार आहे किंवा प्रती, आपण हे सगळे जे आहेत
हे दिक्वाचक आहे, दिशादर्शक किंवा त्या व्यक्तीच्या बाजूनं आपण जेव्हा एखादा अर्थ व्यक्त करतो तेव्हा. आणि नंतर एक शेवटचा प्रकार जो आहे याच्यामध्ये तो आहे विरोधवाचक. विरोधवाचक किंवा विरोधदर्शक. आता विरोधदर्शक म्हणजे त्याच्या विरोधातला एखादी भूमिका किंवा एखादा विचार किंवा एखादा शब्द त्याच्यामध्ये मांडला जातो. आता त्याच्या उलट म्हणजे पूर्वीच्या उलट किंवा विरुद्ध किंवा विन हे जे शब्द आहेत हे आपल्याला विरोधवाचक शब्द म्हणून समजून घ्यावे लागतात. तर अशा प्रकारे हे जे एकंदरीत शब्द प्रकार आहेत शब्दयोगी अव्ययामध्ये, त्यामध्ये आपल्याला दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. पहिला म्हणजे हा जो शब्दयोगी अव्यय आहे हा शब्दाला जोडून येतो आणि याला कोणतेही विकार होत नाहीत. हे दोन महत्त्वाची गोष्ट आहेत. आणि त्याच्याही पेक्षा अतिशय महत्त्वाची म्हणजे याचे जे प्रकार आहेत ते अर्थानुसार तयार करण्यात आलेले आहेत. मग जसजशा पद्धतीनं तो शब्द त्याच्यासोबत जोडून आलेल्या शब्दाचा अर्थ व्यक्त करतो त्यानुसार त्या शब्दाचा प्रकार, त्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला इथं पडलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं आपण इथे थांबूयात. धन्यवाद.